नमस्कार. तर चला, हिवाळा सुरू झालेला आहे. तर हिवाळ्यात भेटतात तुरीच्या शेंगा. तर आपण तुरीच्या शेंगाच्या बियाची आमटी बनवणार आहोत इथे. तर मस्त हिरवीगार अशी आमटी बनवणार आहोत. त्यासाठी मी तुरीच्या शेंगाच्या बिया बाजूला काढून भाजून घेत आहे त्या, पहा. तर आपल्या ह्या बिया छान अशा भाजलेल्या आहेत. यानंतर आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी बिया मिक्सरच्या भांड्यात घेत आहे. यानंतर आपल्याला यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तर आपल्याला तिखट किती आवडतं त्या प्रमाणात आपण मिरच्या घालू शकतो. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक 5 ते 6. त्यानंतर आपण कोथिंबीर घालत आहोत. पहा, आपल्याला हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे पहा. तर किती छान बारीक वाटले गेले ते पहा. त्यानंतर आपण एका कढईत तेल घेणार आहोत. तर तेल तापल्यानंतर आपण यात मोहरी व जिरे घालणार आहोत. तर मोहरी जिरे तडतडल्यानंतर आपल्याला यात हे वाटण घालायचं आहे, जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे तुरीचं. थोडंसं हिंग घालणार आहोत पहा. त्यानंतर आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं. तर पहा, यानंतर आपल्याला हे छान असं वाटण परतून घ्यायचं आहे. तर पहा, खूप छान आमटी लागते. आपल्याला ह्या बिया 12 महिने तर भेटणार नाहीत ना. मग हिवाळ्यात लोकं खूप आवडीनं खातात आणि आवर्जून ही आमटी बनवली जाते. तर पहा, हे परतून झालेलं आहे. यानंतर आपण यात गरम पाणी घालणार आहोत. तर आपण जितकं आपल्याला भाजी अशी आमटी पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी घालायचं आहे. तर मी इथे थोडीशी थिक करत आहे भाजी पहा. तर भाजीला उकळी येत आहे. तर मी यात चवीपुरतं मीठ घालत आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर पहा, आपली आमटी ही मस्त तयार होत आलेली आहे. आणखीन आपण याला थोडा वेळ मस्त शिजू देऊयात. तर पहा, आपली आमटी छान अशी तयार झाली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक यू.